तीन गोष्टी आल्या पाहिजे, शिक्षण, संस्कृती आणि स्वयंपाक. आईचा लैला आळस. ऋतुजा काय ऋतुजा कशाला कोण कोण हात पिठात घालती, मी आहे ना खरी तुझी आई स्वयंपाक कराय. अगं डंगरे लगीन झाल्यावर काय तर चाललंय किती असं. लगीन झाल्यावर तिथं आई नसती, कोण असती? जगदंबेचा दुसरा अवतारच असतोय. आणि ती काय गोडी सांगताय तेव्हा सासू चिठ्ठी तर आईला आईला ठेवती. मग ऋतुजा म्हणती आई अम्माबाई मला कशी ग पावली, चपाती आई ना म्हणून माझ्यावर सासू धावली. तर धावण्याचं काय पूजा करी आघाव महाराज पुढी लय आघाव. आता मावल्या संस्कृती असणं गरजेचं आहे. ते समजा तुम्ही ती करायची, कारण कसं असतं ना तुमच्या हातात सगळं आहे. चला जागेवर या. जीवनामध्ये माणसाने 5 गोष्टी कायम कधी विसरायच्या नाही. माय बाबाला कधी विसरायचं नाही, धर्माला कधीच रागायचं कधी वागायचं नाही, व्यसनाच्या अधीन कधी जायचं नाही, नीती सोडून पैसा कधी कमवायचा नाही. आणि ज्याने हे सगळं दिलं त्या माझ्या परमात्म्याला कधी विसरायचं नाही. ह्या 5 गोष्टी केल्या की जीवनात आनंद आहे. धर्माला कळल्यावर वागायचंच नाही. धर्मासाठी मारणार आहे. मला धर्मनिष्ठता शिकवली संभाजीराजांकडून. संभाजीराजे 34 वर्षाचं वय, मुघलांच्या हातामध्ये गेले. तुळा प्रतिष्ठेवर संगमाच्या ठिकाणी मुघलांनी दोन्ही हात दोन्ही पाय साखर धनाने बांधून ठेवले. महाराज आसुरांचा मार त्यांच्यावर केला जायचा आणि त्या आसुरांनी संभाजीराजांना मारलं जायचं ना, तो आसूर खिळ्यांचा आणि तारेचा होता. एक झटका दिला ना 4-5 मांसाचे तुकडे तो बाजूला घेऊन यायचं आणि झालेल्या जखमेला त्रास व्हावा मिठाची आणि तिखटाची चोळण त्यांच्या अंगावर केली जायची. डोळ्यात अश्रू गळत होते. महाराज देह आकंताने बाबा करत होता, प्राण कंठाला आला होता, जीव विस्मुसला होता. आता मात्र प्राण जाणार ही वेळ आली होती. अवयव काढायची वेळ आली. अवयव काढता काढता नजर काढण्याची वेळ आली. नजर काढताना जीव जाणार हे संभाजीराजांना माहित होत. नजर काढताना संभाजीराजांना मुघलांनी प्रश्न विचारला, सांभा क्यों मर रहे हो, हमारी एक बात मान लो, हम तुम्हें जिंदा छोड़ देंगे. संभाजीराजे म्हणे काय ऐकायचं रे, काय ऐकायचं बाबा तुझं. त्यावेळेस मुघलांनी सांगितलं कुछ नहीं, सिर्फ हमारे धर्म का स्वीकार कर लो, हमारे धर्म की जय जयकार कर लो, हम तुम्हें जिंदा छोड़ देंगे, इस तख्त का शहंशाह पालेंगे. ऐकताच तळ पायाच्या मस्तकाला गेली. राजाने छाती फुगून वर मान करून ताट आल्यानं त्याला सांगितलं, ए नालायका, अरे काय मारायचं ते मार, अरे काय मला जीवाची लढाई करायची ते कर. तो पण अंगात जीवाच्या रक्ताचा कण आहे, अरे तो पण श्वासात श्वास आहे, तो पण हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या कुत्र्यासमोर नजर झुकावणार नाही आणि तुझ्यासारखा हरकत मानला मग धर्म कधी बदलणार नाही, तसली माझी जात नाही. हे म्हणून संभाजीराजांनी आपला प्राण सोडला. इतकी धर्मनिष्ठता माणसाच्या धर्मामध्ये असावी. फार वाईट माणसं आहेत महाराज कलियुगात. मी तुम्हाला सांगते, लेकरं असावी तर अशी. माझ्या वडिलांची मिरास हिरा देवा शिवरायांचं पूर्णपणे गोष्ट समजून आपल्या डोक्यावर घेतलं. नाहीतर आमची पोरं आमची इष्ट टिकून आमच्याच नावावर खातील आणि अजून वरनं आपलंच नाव खाली होते. महाराज पोरगा मेला ना पोरांनो तरी बापानं वरमान करून सांगावं असं वरण असं. तुम्ही मला सांगा प्रश्न, तुम्ही एखाद्या मुलाचे बाप असतात, पोरगा दारू पिऊन मेला, तुम्हाला गावात तोंड दाखवायचं आहे? पोरगा गाडीवर धडकून मेला, तुम्हाला चांगलं वाटणार आहे? पोरीच्या पायात मेला, गावात तुम्ही वरमान घेऊन चलू शकताय? आता तीच पोरगा आर्मीत असो, बॉर्डरवर लढू द्या, 10 गोळ्या छातीला लागू द्या, एक गावाला अंतविधीला सापडू नाही द्या आणि मग त्या बापाला विचारा, का हो इतक्या वाईट मारण्यानं पोरगा मेलं, काही वाटत नाही? अरे नुसत्या चिन्ह झालं त्याच्या देहाच्या. अरे अंत्यविधीला एक गावाला जमा करावा लागला. अरे पुलवामाच्या हल्ल्यावेळेस 43 जवान शहीद झाले ना, त्यातल्या एकाची 3 महिन्याची पोरगी होती, ज्याला बापाचं तोंड बघितलं नाही, तिला बापाचं मळप बघावं लागलं. आणि त्यावेळेस तुम्हाला कुणीतरी विचारलं ना, तुला जर पोरगा जर आर्मीत असेल, कोणाचा नवरा जर आर्मीत असेल आणि तो जर गेला ना, तर त्या बापानं वरमान करून सांगितलं पाहिजे, अरे माझा पोरगा मेला तर तुमच्यासारखा आलतू फालतू मारण्यानं मेला नाही. अरे माझा पोरगा मेला पण देश मातेसाठी मेला, हे वरमान करून त्या बापाला सांगता यावं. इतक्या टाक मारणाने मार आणि असं मेला तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तमाची येवरे कीर्ती मागे का याचा काही भरोसा नाही हो. हे आज तर उद्या हे जाणार आहे महाराज. क्षमा बुझ जाएगी चलते चलते
मरेपर्यंत जगून घ्या. चांगलं होत नाही ना, वाईट करू नका. लोकांचं वाईट करायला गेला आपलं झाल्याशिवाय माळ घालू नका, पण घालणारं तरी नावं ठेवू नका. सत्यात येऊ नका, पण करणारं तरी नावं ठेवू नका. पंक्ती घालू नका, पण घालणारं तरी नावं ठेवू नका. लय अवघड लोक. मला सुद्धा तोंडावर चांगलं म्हणतात, तोंडावर कीर्तन केलं महाग माझी काशीच आहे. मला लय अवघड आहे, खोटं नाही बोलत आपण. पण तुम्ही वाईट बोलले म्हणून मी बदलणार नाही, कारण मला माहिती आहे मी कशी आहे, मला माहिती आहे मी काय करते. कारण कसं असतं ना, 2-4 बेडकांचा कळप असतो, ते ठरवतात पर्वत चढायचा. शक्य आहे का? एवढा जीव माझा, आणि आम्ही ठरवलंय, आम्ही एवढे माणसं आम्ही ठरवलंय देवाला प्राप्त करायचं. शक्य आहे का? शक्य नाही. पण जिथे ना पाहिजे आम्हाला देव आमच्याकडे. ठरलंय चढायचा पर्वत, सुरू झाला चढायला. एक पडला, जी पडला ती गप नाही बसला, तिनं 2-4 बेडकं अजून जमा केली आणि वरच्याला सांगा केली, वरच्याला सांगायला सुरुवात केली. मच्छर गिर जाएगा, मच्छर गिर जाएगा. मत चढ बर का, मच्छर नाही, मच्छर गिर जाएगा असं म्हणत होते. मग त्याचा ऐकून 2-4 धीर सुटला. ते पडले, ते गप नाही बसले, तिने 20-20 गोळा केले. वरच्या सांगायला सुरुवात केली, मच्छर गिर जाएगा, मच्छर गिर जाएगा. सगळे पडले. खेकड्याची जात आहे ना, एखादा वर चालला ना की माणूस आहे ना त्याला जाऊ देत नाही, पटकन खालच्याला वळतो. मग आता सगळे पडले, पण एक पर्वतावरून उभा राहिला. सगळ्याला प्रश्न पडला, सगळे पडले, हाच कसा वर गेला? तुम्हाला मी उत्तर सांगते. जी वर गेला ती बिडूक पहिला, त्याला ऐकू येत नव्हतं. जेव्हा एक खालच्या त्याला पडायचे मच्छर गिर जाएगा, त्यावेळेस त्याला वाटायचं ही मला म्हणतात चढ जाएगा. काय म्हणायचं त्याला? असं वाटायचं की मला हे काय म्हणतात चढ जाएगा. जोपर्यंत तुम्ही कान भरणी करत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होत नाही. आणि प्रगती अशी असावी. पुराण मी तुम्हाला म्हणत नाही कीर्तनकार भावभूषण करा, तुम्हाला जे करायचं ते करा. MPSC करायची, UPSC करायची, BTech, MTech, BCom, MCom, BA, MA, महाराज काही करायचं ते करा. पण आहे ना, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने तो वो है जो नींद उड़ा देते हैं. अब्दुल कलामांचं वाक्य महाराज. स्वप्न बघा, त्याला गाठण्याची जिद्द मनात ठेवा. आणि कधी लक्षात ठेवा, सायन्सच्या ठिकाणी, अध्यात्माच्या ठिकाणी कितीही उड्या मारल्या तरी शेवट मात्र देव आहे. नॉट ग्रेटर दॅन गॉड. या भगवंतापेक्षा मोठं कोणी नाहीये इन होल द अर्थ. या पूर्ण पृथ्वी तलावर भगवंतापेक्षा मोठा कोणी नाही. कारण कसं आहे ना, तुझी असत्याने वेदाशी बोलू नये. महाराज, मी पतंग तुझ्या हाती धागा, पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. हे सगळं देवाच्या हातात आहे. तुम्हाला किती वेळा मारला, किती शिक्षण केलं तरी काय फायदा नाही. आणि एखादी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं म्हणून तुम्ही शिकलात असं नाही. तेव्हा महाराज तुम्ही शिकत नसता म्हणून एवढं बोंबलायला लागलो, तसं नाही. मी शिकत नाही याच्यातले भाग नाही, किंवा कोणी शिकत नाही स्वतः भाग नाही. महाराष्ट्रातले 80% कीर्तनकार ग्रॅज्युएट आहेत. ते काही होत नाही म्हणून कीर्तन करतात असं नाही. त्यांना कळलंय काही जरी केलं तरी याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून ते करतात. वारकरी गावढाळ, तुम्ही सुटबूट घातला म्हणजे सुशिक्षित, तसं नाही. मी शिवलीला पाटील, यावर्षी BSc सेकंड इयरला आहे. फर्स्ट आणि सेकंड इयरला ग्रेड असतात, थर्ड इयरला कम्प्लीट मार्क करतात. माझी 2017ला 12वी झाली सायन्स ग्रुप मधून. जनरल ग्रुप होता माझा, बायो आणि मॅथ. तुम्ही अजूनही बघू शकता. बार्शी तालुक्यात शिवाजी कॉलेजला मला 12वीला सायन्स ग्रुप मधून 94% 87 पॉइंट मार्क आहेत. ही त्या भगवंताची देणगी आहे. कारण त्याचं कारण असाच ते साध्य करिता सायास कारण अभ्यास कायम लक्षात ठेवा. स्वतःची देणगी भरवण्यासाठी कमवतात ते झाले सुशिक्षित, पण स्वतःचा विचार न करता जगासाठी आपला देह झिजवतात आणि माय बापाची कदर करतात. ती लेकर झाली सुसंस्कृत. लेकर सुसंस्कृत असावी, सुशिक्षित नसली तरी चालतात. म्हणजे व्यासपीठावर भरवून चालतं. पुन्हा एकदा माय बापाची कदर करा. सांगणं काम माझे, करणं काम तुमचे. आपला टायमिंग झालाय, कारण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. कीर्तनाच्या वेळेला मर्यादा असते. थोडक्यात सांगते, दानोपहार सांगतात, भगवंताच्या द्वाराशी त्याचं ज्ञान घ्या, संसारात राहून चिंतन करा. देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. हा जरा थोडक्यात अभंगाचा भावार्थ. आणि देव येतो महाराज, बोलवणारा पाहिजे. शबरीने बोलवलं महाराज, देव आलेच, बोलवणारा पाहिजे. करणारे तुम्ही. देव फक्त आपला असावा, तुमचा असावा, माझा असावा. देव आपला झाला, आवडीने भावे हरिनाम
माऊलीशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आपल्याला काळजी करायची गरज नाही, फक्त देव आपला असावा. मीराबाईंना शेवट सत्य सगळ्यांनी विचारले की सगळं तुम्ही सोडून दिलं, संसार मित्र सोडून दिला, तुला नाश्ता म्हणतात, गजल म्हणतात, तरी तुम्हाला कसं खपतं? तुमच्याकडे कोण आहे? ती म्हणली मला जगाची गरज नाही. हमें तुम्हारे थे कन्हैया, हमें तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम. तुम हमारे हो कन्हैया, तुम हमारे थे, तुम हमारे हो कन्हैया, तुम हमारे थे, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. अब ना कुछ कहना कान्हा, अब ना कुछ कहना कान्हा, हमारे बन के रहना कान्हा ओ मेरे प्रियतम. तुम हमारे हो कन्हैया ओ मेरे प्रियतम. हम तुम्हारे कन्हैया ओ मेरे प्रिय, ओ मेरे प्रिय, ओ मेरे प्रियतम. देव तुकोबारांच्या भाषेत. देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा, देव